नमस्कार. शीर्षक वाचून जरासं आश्चर्यचकित व्हाल. लहानपणी कधीही कळत्या वयात नकळत्या वयात छत्रपती शिवाजी महाराज की हा शब्द ऐकल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय म्हणण्याचे संस्कार महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांच्या मध्ये झाले, तसे माझ्यावरही झाले. छत्रपती शिवाजी महाराज हा अभिमानाचा गौरवाचा विशेष. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकताना, त्यांच्या कथा ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आजही त्या महाराष्ट्रात मी जन्माला आलोय याचा आनंद, अभिमान, गर्व वाटतो. आपण ज्या भागात राहतो त्या भागात कधी ना कधीतरी शिवाजी महाराज येऊन गेले होते ही भावनाच त्या गोष्टी परत परत बघायला भाग पाडते. गडकिल्ल्यावरती फिरताना छत्रपती शिवरायांचा इथे वावर होता याचा मनस्वी आनंद मनामध्ये होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचा आदर दिवसागणिक मनात वाढत राहतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं लिमिटेड केलं चाललंय की अन्य जातीच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या विषयी आदरापेक्षा भयाची भावना निर्माण व्हावी अशा स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात का केलं चाललंय हाच प्रश्न माझ्या मनाला पडतो. म्हणूनच मी म्हणालो, शीर्षकात लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराज अंडरग्राउंड इन राष्ट्रवादी मोहल्ला. जाणीवपूर्वक हे शीर्षक मी दिलंय, जाणीवपूर्वक. भारतीय जनता पार्टीचे नेते जे हिंदुत्वाचे समर्थक आहेत, ज्यांनी मुंबईमधल्याही हिंदुत्वाच्या अनेक विषयांना मोठ्या प्रमाणावर उघडलं, सभागृहात मांडलं, त्याविषयी वाद घातले, ते मंगलप्रभात लोढा शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलते झाले आणि त्यांच्या विधानाचा प्रचंड गहजब केला गेला. ते विधान नेमकं काय होतं? खरं तर मला हा शब्द आता वापरावा वाटतो की लोढांना भाषण संपता हा विषय का बोलावा वाटला, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. लोढा जे काही बोलले ते जशास तसं मी तुम्हाला ऐकवतो आहे. आधी ते ऐका, मग पुढे आपण विषय बोलू. ऐका. मैं अपनी बात समाप्त करने से पहले एक छोटी सी घटना जरूर याद करना चाहूंगा. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है. आपके नेतृत्व में शिवाजी महाराज के जिस तरह से उनके मन में जो हिंदवी स्वराज्य की कल्पना थी वो आप और देवेंद्र जी साकार कर रहे हैं. सबसे ज्यादा आनंद आज किसी को छत्रपति शिवाजी महाराज के बाद में किसी को हो रहा होगा तो आपके गुरु आनंदराव जी दिघे को हो रहा होगा. उनको भी प्रणाम करते हुए मैं अपनी बात को यहां पर समाप्त करता हूं. यात अवमान कोणाचा? छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून औरंगजेबाच्या तावडीतून ज्या शिपातीने सुटून बाहेर पडले ते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, स्वराष्ट्राच्या निर्मितीसाठी असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. अगदी तसंच तुलना इथे म्हणून मी थांबून तुलना हा शब्द सांगितला. अगदी तसंच एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, हिंदूंच्या हितासाठी सुटून बाहेर पडले. कुठून? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून. मुळात तुलना करायची असते, कम्पेअर करायचं असतं किंवा पॅरामीटर लावायचं असतं ते वरच्याशी, खालच्याशी नव्हे.
आपल्यापेक्षा एक उत्तुंग मार्क बनवलेला असतो, बेंचमार्क ज्याला शब्द वापरला जातो, त्याच्याशी तुलना केली जाते. म्हणजे एखादं शिखर किती उंच आहे हे सांगताना माउंट एव्हरेस्ट त्याच्याशी तुलना केली जाते. माउंट एव्हरेस्ट इतकं उंच आहे आणि हे शिखर त्याच्यापेक्षा इतकं आहे, कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. अहो, भारतातल्या शिखरांमध्ये सुद्धा सर्वोच्च शिखराची तुलना केली जाते आणि महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई म्हणलं जातं. म्हणजे महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट कळसुबाई शिखराला म्हटलं जातं. आपल्यापेक्षा उंच गोष्टीशी कम्पेअर करायचं असतं, त्याच्यासोबत मोजायचं असतं. छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व एवढं अफाट आहे, एवढं अत्युच्च आहे की कोणीही छत्रपती शिवरायांच्या त्या तत्कालीन कृतीशी, प्रतिकूल परिस्थितीत दिलेल्या लढाईशी तुलना करू पाहतो. यात शिवरायांचा अपमान नसतो. शिवरायांची उंची मोठी आहे आणि त्या मोठ्या उंचीच्या जवळ जाणं शक्यच नसतं कोणाला, पण तशा स्वरूपाचं काम झालंय हे सांगताना तिथे प्रेरणा असते आणि ती प्रेरणा समजून घ्यायची असते. पण काय आहे, बोलणारे लोढ आहेत, भाजपचे नेते आहेत. मग भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असं नाव उच्चारलं तरीही तो महाराष्ट्राचा अपमान असल्याचा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून केला जातो. म्हणून मी याला शीर्षक दिलं, छत्रपती शिवाजी महाराज अंडरग्राउंड इन राष्ट्रवादी मोहल्ला. कोश्यारींच्या बाबतीतही हेच केलं गेलं. कोश्यारीही म्हणाले होते, शिवाजी महाराज को तो पुराने जमाने के आदर्श है नहीं थे, वो बीत गए असं नव्हतं, आज भी वैसे आदर्श मिलेंगे. तिथेही हेच वादंग निर्माण केल्या गेलं. मुळात छत्रपती शिवरायांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पुरतं लिमिटेड करत ते जे बोलतील तो सन्मान आणि बाकी भाजपवाले जे करतील तो अपमान, असं चित्रच रंगवलं चाललंय मुळात. आठवतंय तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार विधान भवनामध्ये येत होते आणि छत्रपती शिवरायांच्या पोशाखात असलेला एक व्यक्ती, एक कलाकार त्या आमदाराला मुजरा करत होता. तेव्हा याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या मुखातून त्याचा निषेध करणारं एकही वाक्य बाहेर पडलं नाही. मी एक बातमी पण तुम्हाला दाखवतोय. छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी लावायची गरज नाही असं शरद पवार म्हणाले, ज्या दैनिकात छापून आलंय. तेव्हा कोणालाही हा छत्रपती शिवरायांचा अपमान झालाय असं वाटलं नाही. शिवरायांची जाणता राजा ही उपाधी शरद पवार स्वतःला लावून घेतात, तेव्हा कोणालाही छत्रपती शिवरायांचा अपमान झालाय असं वाटलं नाही. भाजपच्या नेत्यांपैकी कोणी बोललं की तो छत्रपती शिवरायांचा अपमान असतो. बर, लोक म्हणतील की भाजपवाल्यांना कशाला बोलताय त्या विषयावरती, टाळा ना. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या राजकीय पक्षाची, कोणत्या जातीची अथवा कोणत्या विशिष्ट वर्गाची मर्यादित नाहीत. ते प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहेत. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय हा शब्द बाहेर पडतो आणि महाराष्ट्राच्या या दैवताला पुन्हा पुन्हा वंदन करावं वाटतं. पुन्हा पुन्हा शिवनेरीवर जाऊन शिवरायांच्या बाललीला इथेच घडल्या असतील याचा अनुभव घ्यावा वाटतो आणि रायगडावर जाऊन छाती अभिमानानं भरून येईल अशा स्वरूपाचं कर्तृत्व गाजवत इथेच आमचा राजा छत्रपती झाला याचा अभिमान मिरवावा वाटतो. छत्रपती शिवराय ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. छत्रपती शिवराय ही धर्माची, जातीची, राज्याची प्रॉपर्टी नाही आहे. छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या हिंदुस्थानातील
हिंदुत्वाच्या बाजूने असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याबरोबर तो मान अपमान असं समजून आज जे महाराष्ट्रामध्ये होत आहे ना, ते राजकारण आहे, छत्रपती शिवरायांचा सन्मान नव्हे. महापुरुषांना आपण इतक्या चौकटीत बांधून ठेवलंय, जातीच्या चौकटीत बांधून ठेवलंय, धर्माच्या चौकटीत बांधून ठेवलंय, प्रांताच्या चौकटीत बांधून ठेवलंय. अरे छत्रसाल राजांना सुद्धा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा अभिमान होता, अभिमान. सुरतेच्या लोकांना छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचून आजही भय वाटतं. मराठी माणसांचा पराक्रम अटके पार गेलाय हे लक्षात ठेवायचं. म्हणून छत्रपती शिवरायांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अशा स्वरूपाचं राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराज अंडरग्राउंड इन राष्ट्रवादी मोहल्ला अशा स्वरूपाचं वातावरण तयार करायचंय का, हा प्रश्न सुद्धा आपल्या समोर आहे. याच नावाचं एक नाटक सुद्धा आलं होतं, त्या नाटकाच्या शीर्षकावरूनच मला हे वाटत गेलं. मित्रहो, शिवरायांच्या नावाने केला जाणारा हा राजकारणाचा गलिच्छ प्रकार, हा गलिच्छ प्रकार म्हणतो मी, जो खूपच वाईट आहे. आणि त्याला टाळायचं असेल छत्रपती शिवरायांच्या संबंधाने आपल्याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा लागणार आहे. पटत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.